केली. त्या 4 वर्षामध्ये मला जी भूमिका वाटली पहिली त्या ठिकाणी राबवावी, पहिलं त्यात पुढाकार घ्यावा, ती म्हैसाळची योजना ही कुठलं चालू केली मी, दादांनी आणलेल्या योजना या आहेत. ती योजना पूर्ण व्हावी मला आधी वाटत मी प्रयत्न कुठला चालू केला. 2005 पासून ह्या योजनेला खरोखर या ठिकाणी मंजुरीसाठी केंद्रात पाठवलं गेलं. हे जबाबदारी कोणाची आहे? आज अजितराव घोरपडे तुम्ही ज्यांचं नाव घेता त्यांनी पाठवायला नको होती का त्यावेळी? प्रकाश पण 4 वेळा त्यांना सांगितली मी ती तुम्हाला देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत हा कागद आणि फायली तुम्ही एखादा प्रस्ताव जसा असतो की मला एखादं लोन पाहिजे, माझं शेती वर्किंग कॅपिटल 2 लाखाचं पाहिजे, बँकेकडे कागद दिल्यावर बँकेच्या मॅनेजरला आपण सांगू तुम्हाला कागदच पोहोचला नसेल तर कोण नव्हते तर सांगणार आहे. केंद्रामध्ये मी जर 4 वेळा जर प्रकाश गेले असते आणि म्हणलं असते ही योजना आहे पैसे द्या, ते म्हणलं आम्ही द्यायला तयार आहे, का पाठवा कागद. स्टेट गव्हर्नमेंटने ही कागद पाठवायला पाहिजे. त्यावेळेस अजितराव घोरपडे का पाठवली गेली नाही कागद? त्यांना त्यावेळेस वाटत होतं की सांगतो ना मी तुम्हाला, त्यांना एकच वाटत होतं की आम्ही जर वरती गेलो तर हा क्रेडिट काय मला मिळणार, हे पैसे सगळे केंद्रात नाही राहणार आणि ह्या पैशातनं आज ह्यांचं होणार, माझं कुठं उद्या होत नाही. मग त्यांनी कधीही योजना वरती येऊन दिली. 2005 मध्ये ह्याला खरोखर त्या ठिकाणी प्रस्ताव याचा पाठवला गेला सेंट्रल गव्हर्नमेंट.